नमस्कार, मी अदिती अश्विनी नामदेव शिंगाडे, रामनिवास रुईया कॉलेजमधील विद्यार्थिनी. 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी माझे काही विचार मांडणार आहे. जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते, हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नाही का, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. आता तुम्हाला माझ्या भाषणाचा विषय तर कळालाच असेल ना? होय, बरोबर, माझ्या भाषणाचा विषय आहे मी जिजाऊ बोलते. पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी माझा जन्म झाला. दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्या, तोरणं लावण्यात आली, हत्तीवरून साखऱ्या वाटण्यात आल्या आणि आमचं नाव जिजा असं ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्ध डावपेच, सल्ला मसलती, रयतेचे गाराणे, न्याय निवाडा, तर असे होते आमचे बालपण. आम्ही युद्धकला तर शिकलोच, पण आईच्या इच्छेखाती 6 भाषा देखील शिकलो. पहाटे पहाटे आम्ही घोड्यावरून रपेटीस जायचो तेव्हा गाव कोसातील काही बायका आमचं कौतुक करायच्या, पण काही नाक मुडत म्हणायच्या, कसं व्हायचं या पोरीचं. पण तेव्हाच आम्ही निश्चय केला होता, आम्ही आमच्यासह इतरांचंही रक्षण करू. शहाजी राजाने आमचा विवाह करण्यात आला. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली होती. आमच्या पोटात एक अंकुर वाढू लागला होता. आम्हाला विलक्षण डोहायला लागले होते. आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधित सरबत हे नको होते. आमचे डोहाळेच वेगळे होते. आम्हाला हत्तीवर बसावंसं वाटायचं, डोंगर चढून किल्ले पाहावे असं वाटायचं. आम्हाला धनुष्यबाण, भाला, तलवारी हाती घ्याव्या, चिलकत घालावं, युद्ध करावं असं वाटायचं. अखेर आम्ही अतिशय कठीण परिस्थितींवर मात करून शिवबांना घडवले. शिव युद्ध कलेत तर पारंगत होतेच, पण त्यांना आम्ही सांगितले होते, कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही, कोणत्याही जाती धर्माच्या आहारीही जायचं नाही. माता भगिनींचा आदर करायचा, स्त्रियांना सन्मान द्यायचा, माणसांना माणसांसारखं वागवायचं, त्यांची हेळसांड होऊ द्यायची नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. इथे व्यक्ती ना व्यक्ती स्वतंत्र आहे. इथे कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. इथे अत्याचार चालणार नाही. अंगणातली तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकड्या नजरेने पाहिल तर त्यांची गय केली जाणार नाही. अशी शिकवण आम्ही शिवबांना दिली होती. अफजल खानाच्या भेटी वेळेस तुम्ही जर कमी पडलात तर मनाशी भीती बाळगू नका. तुमच्या पाठी मी बाळ शंभू छत्रपती बनवून स्वराज्याची निर्मिती करेन. तुमचे थोरले बंधू संभाजीराजे यांना कनकगिरी युद्धामध्ये अफजल खानाने कपट करून मारले. अखेर शिवबांनी त्यांची वाघनखं काढली, खानाच्या पोटात घुसवली आणि त्याचा कोताळा बाहेर काढला. मोठ्या धामधुमीत शिवबांचा राज्याभिषेक झाला आणि आम्हाला समतावादी सत्ता प्रस्थापित करण्याचं यश देखील मिळालं. अखेर आमचा कार्यकाळ संपत आल्याची आम्हाला जाणीव होऊ लागली होती. आम्ही हळूहळू थकत चाललो होतो. आमचं शरीर क्षीण होऊ लागलं होतं. स्वराज्याची सगळी सूत्र आम्ही शिवबांच्या हाती दिली आणि निर्धास्त झालो. त्यांचं यश, त्यांचा पराक्रम, शिवबांचा जय जयकार ऐकून आम्ही समाधानी झालो होतो. स्वराज्याच्या लाडक्या जाणत्या राजेस अखेरचं आम्ही पाहिलं आणि आमचे डोळे कायमचे मिटून घेतले. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिणामांची, मुहूर्त मिळवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. जिजामाता या एक स्त्री होत्या. स्वराज्य घडवणाऱ्या एका सुपुत्राच्या त्या माता होत्या. शहाजी राजांच्या त्या एक वीर पत्नी होत्या. जाधव घराण्यातील त्या एक लाडक्या लेक होत्या. भोसले घराण्यातील त्या आदर्श सून होत्या. त्यांच्या सुपुत्रांवर महान संस्कार करणाऱ्या त्या एक महान माता होत्या. जगातील सर्व स्त्रियांनी ज्यांचा आदर्श घ्यावा तशा त्या आदर्शवादी माता होत्या. जाता जाता मी एवढंच सांगेन, प्रत्येक स्त्रीने जिजामाताचा आदर्श घ्यावा आणि त्यांच्या मुलांना छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज
यांच्यासारखी शिकवण द्यावी, म्हणजे पुढील काळात स्त्रियांचा आदर केला जाईल, स्त्रियांचा सन्मान केला जाईल, त्यांच्यासोबत कुणी हेळसाळ करणार नाही, त्यांच्यावर अत्याचार होणार नाही. वेळेअभावी मी माझ्या भाषणाला इथेच पूर्णविराम देते आणि जाता जाता एवढंच बोलते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे. तुम्हाला माझं भाषण आवडलं असेल, माझं मत आवडलं असेल तर कृपया करून या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला विजय पताकापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत होईल. धन्यवाद.